नवी मित्रांनो, मी रघुनाथ गायकवाड. आपण पाहताय आझाद प्राईम भारत हे यूट्यूबवरचं न्यूज पोर्टल. मित्रांनो, मी तुमच्या समोर आलो आहे एका विषयावर माझं भाष्य करण्यासाठी. तो विषय असा आहे, सध्या सोशल मीडियावर एक विषय फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. तो विषय आहे कॉक्रोच, की ज्याला मराठीमध्ये झुरळ म्हटलं जातं. हा विषय सध्या सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. आणि या अनुषंगानं इथली राजकीय पक्षाची जी भूमिका आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्या पुढे स्पष्टपणे येऊ लागलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या किंवा सध्या राहत असलेल्या अभिजित दिपके या एक तरुणानं सोशल मीडियावर एक पेज ओपन केलं की कॉक्रोच जनता पार्टी. आणि मग या देशातल्या अनेक तरुणांचा त्याच्या संकल्पनेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. मित्रांनो, अगदी मिलियनच्या वर याला फॉलोअर्स प्राप्त झाले. तर याचा इथल्या राजकीय क्षेत्रातल्या अनेक धोरणीनं गांभीर्यानं घेतलेलं आहे. पण आपणही या युवकाला इतक्या मोठ्या प्रमाणात समर्थन मिळण्याचं कारण काय असावं याविषयी आपण भाष्य करणार आहोत, त्याचा वेध घेणार आहोत. कोणत्याही देशामध्ये ज्यावेळा प्रस्थापित सरकारच्या विरोधात तरुणाईमध्ये फार मोठ्या प्रमाणात खदखद निर्माण होत असेल, विद्यमान सरकारच्या विरोधात तरुणामध्ये फार मोठा असंतोष असेल, तर ती तरुणांची शक्ती कधीही त्या सरकारला उलथून टाकू शकते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून इथल्या प्रस्थापित नेतृत्वाला याची फार मोठ्या प्रमाणात धास्ती लागलेली आहे. मित्रांनो, तरुणाईला इतक्या विरोधात गृहीत धरणं हे कोणत्याही राजकारणाला फायद्याचं ठरणार नाही आहे. आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती याने या देशातल्या तरुणाला उद्देशून एक नकारात्मक असं भाष्य केलं आणि त्याचे दूरगामी परिणाम इथल्या तरुणाच्या मनस्थितीवर झाला. माननीय न्यायमूर्ती साहेबांनी म्हणाले की इथला तरुण एक कॉक्रोचसारखा जीवन जगतो आहे आणि की इथल्या व्यवस्थेवर तो हल्ला करतो आहे. आणि ही बाब इथल्या तरुणाला खटकली की तरुणांच्या बेरोजगारीविषयी, त्यांच्या भावनाविषयी, त्याच्या आशा आकांक्षेविषयी विचार करण्याऐवजी तर देशाच्या न्यायमूर्ती जर तरुणाला झुरळाची उपमा देत असतील तर निश्चितच ही बाब इथल्या तरुणाला खटकली. अर्थात माननीय न्यायमूर्ती साहेबांनी याबद्दल खुलासा केला तो भाग वेगळा. आणि ही बाब अमेरिकेमध्ये असलेल्या अभिजित दिपके या तरुणाला भावली आणि ही लाईन घेऊन त्यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक पेज ओपन केला. वास्तविक पाहता राजकारणामध्ये कुठलीही राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या वेळेला निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावं लागते, हे ठीक आहे. आता ह्या तरुणासमोर या संदर्भातली नेमकी भूमिका काय हे आता अवकाश समोर येईलच. का केवळ आभासी स्वरूपात ह्याचं अस्तित्व ठेवायचं आहे, का मूर्त स्वरूपात ग्राउंड लेवलला येऊन याची त्यांनी नोंदणी करणार आहे, हा भाग नंतर लक्षात येईलच. पण अशी परिस्थिती का निर्माण झाली मित्रांनो? विद्यमान सरकारला तरुणांच्या आशा आकांक्षाचं दखल घ्यावी असं का वाटलं नाही? कारण इथली व्यवस्था, इथली राजकीय व्यवस्था ही जुलमी व्यवस्था, इथल्या तरुणाशी संवाद साधणारी व्यवस्था नाही हे सिद्ध झालेलं आहे. इथल्या शेतकऱ्याचे आंदोलन असेल, तरुणांचे आंदोलन असेल, बेरोजगाराचे आंदोलन, हे सरकार नेहमी एका ठिकाणी दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नाराजी तरुणामध्ये होते. तरुणामध्ये ज्या वेळेला नाराजी होते आणि ती नाराजी ज्या कोणी राजकीय धोरणीनं हे साधलेली आहे किंवा ती कॅच केलेली आहे, त्यामुळे सत्ता परिवर्तन झालेला आहे इतिहास आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी जे घडलं
त्यावेळचा तरुण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो भारलेला होता, त्यावेळेस सोशल मीडियावर काय नव्हते. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा विचार, सरकारच्या विरोधातला विचार फार लवकर तरुणापर्यंत पोहोचवता येतो. तरुणाचे आंदोलन या देशामध्ये पहिल्यांदाच होत नाहीत. अलीकडचे काय मला ज्ञात असले उदाहरणं देतो, यापेक्षा तुम्हाला काय उदाहरणं माहीत असतील. महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित दलित नेतृत्वाच्या विरोधात हे फार मोठी दलित तरुणामध्ये एक खतखत होती आणि ती खतखत एक विद्रोही नामदेव ढसाळ यांनी हेरली आणि तरुणाची मोठ बांधली आणि इथल्या प्रस्थापित दलित नेतृत्वाविरोधात, प्रस्थापित जातीवाद्याविरोधात ती शक्ती वापरली आणि त्याचा परिणाम झाला. मित्रांनो, एक राजकीय पोकळी ज्याला आपण पॉलिटिकल व्हॅक्यूम म्हणतो, ज्याला हेरता येते, तो परिवर्तन घडवू शकतो, हा इतिहास आहे. अभिजित दिपकेने तेच केलेलं आहे. मित्रांनो, आणखीन एक आंदोलन तुमच्या माहितीसाठी सांगतो. महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड या दलित नेत्यानं भूमिहीनाची चळवळ चालू केली सरकारच्या विरोधात. अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या घटनामध्ये आणीबाणीनंतर काँग्रेसच्या विरोधाला सर्व राजकीय पक्षाचा वर्ग एकत्रित झाला आणि प्रस्थापित काँग्रेसच्या विरोधात त्याने आंदोलन केलं. माननीय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली समग्र क्रांती नावाचा नारा देण्यात आला. तरुण भारावले गेले आणि सत्ता परिवर्तन झालं, इतिहास आहे. तेव्हा ही जी पॉलिटिकल व्हॅक्यूम तयार झालेलं आहे, याला कितपत यश मिळेल हा भाग भवितव्यामध्ये दिसून येईल, भविष्यात लवकरच कळून येईल. अभिजित दिपके यांच्यासमोर पॉलिटिकल कन्सेप्ट कसा आहे हे अजून अधोरेखित झाले, किंवा मूर्त स्वरूपात आलं नाही. पण ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक गोष्ट लक्षात आली की इथल्या सरकारच्या विरोधात या देशातल्या तरुणामध्ये प्रचंड असा असंतोष आहे, प्रचंड असा राग आहे, या निमित्तानं दिसून आलेला आहे. काय लोक त्याच्यावर टीका करतात, काय लोक त्याला धमकी देतात, काय लोक त्यांच्या कुटुंबाला धमकी देण्याचा प्रयत्न केला. अर्थात चुकीचं आहे. तरुणामधले क्रिएटिव्हिटी मारण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्या वेळेला हे झुरळ खरोखरच रस्त्यावर उतरेल आणि इथल्या प्रस्थापित शासन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारेल, तेव्हा परिस्थिती निश्चितच वेगळी असणार आहे मित्रांनो. कारण या आता जरी एक आभासी दुनियेतलं एक कन्सेप्ट जरी असला, तर वास्तवात ज्या वेळेला खरोखर जर अभिजित दिपकेने ह्याला मूर्त स्वरूप दिलं, तर निश्चितच इथल्या शासन व्यवस्थेला ते फार जवळ जाणार आहे. पण तरुणांच्या एक हुंकाराला, तरुणांच्या हुंदक्याला त्यांनी वाट मोकळी करून दिलेली आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. पाहूया येत्या काळ याचं निश्चित स्वरूप आपल्याला दिसून येईल. तोपर्यंत आपण त्याचं समर्थन करूया. नमस्कार आणि धन्यवाद.